मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे थेट पुण्याहून भीमाशंकर बस स्टॉपवर जाऊन घेतलेलं असेल, पण आम्ही या ज्योतिर्लिंगाचं दर्शन खांडसा गावातून 5 तासाचा ट्रेक करून 5 तासाच्या दर्शनाची लाईन लावून हे घेतले होते. तर चला बघूया कसं ते. नेरळ पासून खांडस गावापर्यंत टॅक्सीने प्रवास करून रात्रीच्या अंधारातच या ट्रेकला सुरुवात केली होती आणि आम्ही निघालो होतो गणेश वाटेल. 1 तासाच्या या अंधारातील जंगल ट्रेक नंतर गणेश मंदिरापर्यंत जाऊन पोहोचलो आणि गणेशाची आरती वगैरे करून पुढच्या ट्रेकला कूच केली. थोड्याच वेळात उजळायला सुरुवात झालेली होती आणि हे सकाळचे सुंदर रमणीय वातावरण आम्हाला इथे अनुभवायला भेटले. थोड्याच वेळात आम्हाला 7 धबधबा दिसणाऱ्या या रस्त्यावर जाऊन आम्ही पोहोचलो. तिकडचं हे विहंगमय नजारा आस्वाद घेऊन पुढे आम्ही निघालो. त्याचनंतर आपल्याला पदरगडाचा रस्ता पाहायला भेटतो आणि पदरगडाचे दर्शन सुद्धा होते. अनेक धबधब्यांमध्ये भिजून आणि आनंद घेऊन आम्ही पुढे ट्रेकला सुरुवात केली. अनेक सुंदर असे नजारे, डोळे भारावून जाणे हे दृश्य या ट्रेकमध्ये पाहायला भेटतात, जे वर्णनापलीकडचे होते.